हॅलो फ्रेंड्स, मी रुपाली. तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज म्हटलं आपण स्वच्छता जी करतो, आवरावरी जी करतो, वस्तूंना जे जपतो, त्याच्याशी संदर्भात एक कविता मला आपल्याच मराठीच्या पुस्तकात सापडली. म्हटलं तुमच्याशी शेअर करावी. कवितेचं नाव आहे वस्तू. या कवितेत वस्तूंना काय महत्त्व दिलं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही त्यांना आपण बरोबरीचा मान द्यायला हवा, असं कवी सांगतात. कवी म्हणतात, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्यावी. म्हणजे आपण एखाद्या वस्तूला जी काही जागा ठरवून देतो ना, शेवटपर्यंत त्या वस्तूला त्या जागेवर तिच्या हक्काची जागा म्हणून ठेवावं, एवढी साधी अपेक्षा असते त्या वस्तूची. पुढे कवी सांगतात, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडाहूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. म्हणजे फक्त वस्तू जपवायच्या का नाही, तर त्या वस्तू जपताना पुढे जाऊन आपण त्यांचे लाडही करून ठेवावेत. थोडंसं प्रेम, थोडंसं लाड या वस्तूंचंही करून पाहूयात. कवी पुढे सांगतात, त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. याचा अर्थ काय, तर एखाद्या थोर व्यक्तीने वापरलेल्या ज्या वस्तू असतात की नाही, त्या पुढे जाऊन संग्रहालयात ठेवल्या जातात आणि मग आपण आवर्जून पाहायला जातो. म्हणजे काय, तर त्या व्यक्तीचा जिवंतपणा हा त्या वस्तूंच्या रूपातून आपल्याला अनुभवायला मिळतो. पुढे कवी सांगतात, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. त्या वस्तूचं आयुष्य संपलं की आपण त्या वस्तूला घरात नाही ठेवत. म्हणून कवी म्हणतात, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. जरी तुम्हाला आयुष्यात एखादी वस्तू रिप्लेस करायची वेळ आली किंवा ती वस्तू टाकून देण्याची वेळ आली, असं बरेचदा होतं ना, वस्तू तुटतात, फुटतात, किंवा आपण सायकलच्या जागी नवीन गाडी आणतो, तेव्हा त्या सायकलला तिचा दर्जा, तिचा मान कमी नका करू, तिला तिची जागा द्या. आणि अगदीच जर तुम्हाला टाकून देण्याची वेळ आली, तर त्या वस्तूबद्दल तुमचं जे काही प्रेम आहे, जिव्हाळा आहे, त्याच आपुलकीने, प्रेमाने त्यांचा निरोप घ्या. एवढं तर आपण वस्तूंसाठी नक्कीच करू शकतो. मला ही कविता खरंच मनापासून खूप आवडली. म्हटलं चला आजचं जे काही काम आहे ते आणि ही कविता असं तुमच्याशी शेअर करूयात. सुट्टीचा दिवस असला की हे असं काहीसं काम आपल्या हातात येतं. कारण हातांना काय सवय असते की करा स्वच्छता मोहीम. आजचा दिवस खूप छान गेला. सगळ्या घरातला कोपरा ना कोपरा अगदी मनाला हवा तसा स्वच्छ केला. फ्रीजमधल्या काही गोष्टी नको त्या काढून घेतल्या. तसा आता फ्रीज रिकामाच ठेवावा. जेवढ्या गरजेच्या गोष्टी आहेत तेवढ्याच त्यात ठेवाव्यात. विनाकारण ठेवण्यापेक्षा आजपासून तर म्हटलं नाहीच, फ्रीजचे 2 कप्पे तरी निदान रिकामे राहिलेच पाहिजेत. इतकं काय आपल्याला बिझी काम असतं की आपण ताजं आणून खाऊ शकणार नाही. तर थोडा एक तो प्रयत्न करून बघूयात की रोजच्या रोज गोष्टी आणूयात आणि फ्रेश खाऊयात. शेवटी जगतो कशासाठी ना आपण, पोटासाठीच करायचं, तर मग पोटाची काळजी पण आपण घेऊयात. आणि बाकी सगळ्या गोष्टींवरतून आज खूप प्रेमाने हात फिरवला. असं म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी येईल, तर तो अनुभव घेतला. थोडं छान मनासारखी स्वच्छता केलीत, वेळ काढून केलं की खरंच तो एक वेगळा अनुभव मिळतो. आजचे जे काही क्लासेस होते ते सगळे करून मग उरलेल्या वेळात हा एक अनुभव घेतला.
आज एका ठिकाणी सरप्राईज सुट्टी मिळाली क्लासला. मग काय, चला म्हटलं त्याचाच उपयोग असा काहीसा करू की आपल्याला छान आनंद मिळेल. आणि त्याच्याचबरोबर आज मी एक नवीन पुस्तक वाचायला घेतलं आहे, द सिक्रेट म्हणून. आणि याच्यातल्याच काही गोष्टी मी इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहेत. आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कळवा. आणि मला स्वतःला खूप वाचायला आवडतं, तर आपण वेगवेगळ्या गोष्टी वाचूयात. तुम्हीही पुस्तकं वाचा, मीही पुस्तकं वाचते. आपण आपला वाचनाचा अनुभव, आनंद एकमेकांबरोबर नक्की शेअर करूयात. असा होता छान असा माझा आजचा दिवस. थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एकमेकांना छान मोटिवेट करूयात. द सिक्रेट पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका. थँक्यू.